नमस्कार मंडळी. तर आम्ही गेलो होतो बँकेत, कारण बँकेत थोडंसं काम होतं आणि ज्यावेळेस आम्ही बँकेत जातो त्यावेळेस रिद्दूला नेहमी चॉकलेट भेटतं, कारण ही दीदी आहे ना, ही दीदी प्रत्येक वेळी रिद्दूला चॉकलेट देत असते. तर बँकेत थोडंसं काम होतं म्हणून आम्ही गेलो होतो. फारशी गर्दी तर नव्हती म्हणून आम्ही थोडा वेळ बसलो. हे पण ह्यांचे काम करत होते आणि रिद्दू शांत बसत नव्हती. त्याच्यामुळे मग मी तिला एक पेपर आणि एक पेन दिलं आणि ती त्याच्यावर थोडंफार लिहत होती. तर तिला घेऊन बसल्यानंतर त्यांनी त्यांचं काम केलं आणि नंतर आम्ही गेलो होतो खडे बाजारला. कारण खडे बाजारमधून मला एक ड्रेस घ्यायचा होता म्हणून आम्ही खडे बाजारला गेलो होतो. तर ऊन खूप जास्त होतं म्हणून सगळ्यात आधी तर आम्ही नारळ पाणी पिलो आणि नारळ पाणी पिल्यानंतर मग गेलो ड्रेस बघायला. ड्रेस बघून झाल्यानंतर रिद्दूला थोडे फ्रूट्स घेतले आणि स्ट्रॉबेरी रिद्दूला घेऊन दिली होती. ती तिला खूप आवडते तर तिने हातातच धरली होती. त्यानंतर रिद्दूला ड्रेस बघायला गेलो, कारण ऊन खूप पडले त्याच्यामुळे उन्हाळ्यात घालण्यासाठी एक ड्रेस आम्ही बघत होतो. यांना असा ड्रेस पाहिजे होता थोडा बीच वाईब देणारा, तर आम्ही तसा ड्रेस बघत होतो तिला. त्यानंतर आम्ही येतच होतो तेवढ्यात आम्हाला हे फळ दिसलं. खूप वेळा हे फळ दिसतं पण आम्ही कधी ट्राय केलं नव्हतं. तर मी त्या काकांना विचारत होते की हे कोणतं फळ आहे. ते बोलले की आईस ॲपल आहे. तर हे म्हणले की ह्यावेळेस आईस ॲपल खाऊनच जाऊया, बघूया कसं लागतं, टेस्ट तरी बघूया कशी लागते. तर त्या काकांच्याकडून आम्ही ते आईस ॲपल कट करून घेतलं आणि कट करून घेतल्यानंतर मग मी ते खाऊन बघितलं. बर्फाचा गोळा असल्यासारखं दिसत होतं आणि थोडंसं आतमध्ये पाणी होतं. एका फ्रूटमध्ये 2-3 छोटे छोटे असे बर्फाचे गोळे असल्यागत असतात. कोवळं खोबरं जसं असतं तसं लागतं. छान होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.